मराठा आंदोलक मनोज सरांगे यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर येते। मागील 6 दिवसांपासून ते उपोषण करतायत। आज त्यांच्या उपोषणाचा 7वा दिवस आहे आणि त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे। रात्री स्टेजवरून उतरताना जरांगेंना भोवळ आल्याची माहिती आहे। जरांगेंची शुगर बीपी कमी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। तर मनोज सरांगे यांच्या उपोषणाचा आज 7वा दिवस आहे। मनोज सरांगे पाटील हे उपोषण करतायत। मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या आणि त्याचबरोबर सगळे सोयरेची अंमलबजावणी करा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। दरम्यान या विषयाची माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सुधाकर जाधव, काय सांगाल? मनोज सरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे मागील 6 दिवसांपासून 7वा दिवस, मात्र याच्यामध्येच आता त्यांची प्रकृती जास्त खालावल्याचं कळतंय। सध्या कशी आहे प्रकृती आणि कसं वातावरण तुम्हाला दिसतंय अंतरवाली सराटीमध्ये? निश्चितच पराजय आपण जर पाहिलं तर मध्यरात्रीच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली होती आणि त्यांनी स्टेजवरून उतरत असताना त्यांना भुरळ आली होती, त्यांना चक्रा देखील येत होत्या। त्यांचं बीपी आणि शुगर लो झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। आणि आपण जर पाहिलं तर रात्रीपासूनच मराठा आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी अंतरवली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मराठा आंदोलक अंतरवली सराटीमध्ये आलेले आहेत सध्या तरी। आणि मनोज जरांगे पाटील आता सध्या या ठिकाणी स्टेजवरच झोपून आहेत। त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे। आज 10:30 वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीराजे हे देखील या ठिकाणी जरांगे पाटलांच्या भेटीला येणार आहे। त्यांच्या तब्येतीची ते विचारपूस करणार आहे, त्यांच्यासोबत चर्चा देखील करणार आहे। जरांगे पाटलाची प्रकृती खालावलेली आहे। आज सरकारची महत्त्वाची बैठक आहे आणि या बैठकीमधून मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत, मनोज जरांगे पाटलाच्या मागण्या आहेत, त्या मागण्यावर आज तोडगा निघतं का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच सुधाकर, आज त्या मागण्यांविषयी काही तोडगा काढला जातो का ते बघावं लागेल, कारण शिष्टमंडळानं काल भेट घेतलेली होती, त्यामुळे त्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली आणि आज काही निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये होतो का आणि त्याचबरोबर अंतरवाली सराटीमध्ये एकूणच कसं वातावरण असेल तेही बघावं लागेल। याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।